महाड नगर परिषद निवडणुकीवेळी जो राडा झाला त्याच प्रकरणी आता मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र अखेर आज न्यायालयामध्ये हजर राहणार आहेत। सुनावणी सुरू होण्यापूर्वी विकास गोगावले यांना आत्मसमर्पण करण्याचे मुंबई हायकोर्टाने आदेश दिलेत। त्यामुळे विकास गोगावले हजर राहतील अशी माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे। 2 डिसेंबरला महाड नगरपालिकेच्या मतदानावेळी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाली होती आणि याच प्रकरणी भरत गोगावले यांचे पुत्र विकास आणि पुतण्या महेश गोगावले यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला। तेव्हापासून हे दोघेही फरार आहेत। यापूर्वी देखील विकास गोगावले आणि महेश गोगावले यांनी जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र कोर्टाने हा जामीन अर्ज फेटाळून लावला। महाड नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या राड्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। आरोपींना अटक करण्यात आलेल्या अपयशावरती मुंबई उच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली। मुख्यमंत्री इतके असहाय्य आहेत की त्यांना त्याबाबत काहीही करता येत नाही असं निरीक्षण मुंबई हायकोर्टाने नोंदवलं। मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास आणि पुतण्या महेश यांच्यासह माजी आमदार माणिक जगताप यांचे पुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्रेयांश जगताप यांच्यावरती या संदर्भात गुन्हे दाखल आहेत। सरकार कुणालाही 24 तासात अटक करू शकतं। जेव्हा त्यांना अटक करायची नसते तेव्हा ते प्रतिज्ञापत्र सादर करतात। महाराष्ट्रातील कायद्याचं राज्य प्रतिकूलरित्या प्रभावित झाल्याचं मुंबई हायकोर्टाने म्हटलेलं आहे।